नारायण नारायण. शिवतत्वापासून श्री सतीदेवींना दक्ष प्रजापती दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. त्या सर्व प्रयत्नांचा प्रभाव आता कमी होऊ लागला होता. जितकं या शिवतत्वापासून श्री सतीदेवींना दूर ठेवलं जाणार होतं तितक्याच प्राबल्याने त्या या शिवतत्वाकडे ओढल्या जाणार होत्या. कारण तीच नियती होती, तेच घडणार होते. शिव आणि शक्तीचे मिलन व्हावे म्हणूनच श्री सतीदेवींच्या रूपाने देवी भगवती अर्थात आदिशक्तीने जन्म घेतला होता. शिवतत्वापासून त्यांना कसे दूर ठेवणार? नारायण नारायण. श्री सतीदेवींच्या मनात नेमके काय सुरू आहे याची काही अंशी का होईना कल्पना त्यांच्या मातोश्रींना आली असावी. परंतु प्रजापती दक्ष मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. श्री प्रसूतीदेवींना मात्र हे ठाऊक होते की श्री सतीदेवींचा जन्म कशासाठी झाला आहे. आणि मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रजापती यांनी भगवती देवींची आराधना करून त्यांनी त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी विनंती केली होती. होय देवी. आणि हे समजा तेव्हा त्यांनी केलं कारण महादेवांसंग त्यांचं लगीन व्हावं म्हणून. होय बानू. आणि एके दिवशी देवी प्रसूती यांनी प्रजापती दक्ष यांच्याशी याबद्दल बोलण्याचा निर्धार पक्का केला. मी केव्हापासून पाहते आहे आपण अस्वस्थ दिसत आहात. काय झाले आहे? काही नाही. चंद्रदेवांना आपण शाप दिला होता परंतु श्री महादेवांमुळे तो निष्फळ ठरला. हेच कारण आहे का? त्या शिवाचे नावही घ्यायचे नाही. किती वेळा सांगायचे? परंतु चंद्रदेव आपले जावई आहेत. त्यांना काहीही झाले असते तर आपल्या कन्यास भविष्यात दुःखी झाल्या नसत्या का? असेही त्यांनी आपल्या कन्यांना दुःखातच ठेवले असते. त्यांचा काय उपयोग होता जिवंत राहून? मी चंद्रदेवाला शाप दिला हे योग्यच होते. पण आता त्यांना वरदान मिळाले आहे त्यामुळे त्याचा विचार आता आपण करू नये असे मला वाटते. यानंतर आपल्या कन्या सुखी कशा राहतील याचा आपण विचार करूयात. माझ्या कन्या ह्या सुखी राहिलाच हव्यात. आणि ह्यानंतर त्या चंद्राने बाधा आणली तर त्याला माझ्याशी युद्ध करावे लागेल. नाही, आपण असा टोकाचा निर्णय घेऊ नये. खरं तर मला काहीतरी वेगळेच म्हणायचे होते. कशा संदर्भात? आपण सतीचे काय करायचे ठरवले आहे? सतीचे भविष्य मी अत्यंत सुखी आणि आनंदी करणार आहे. पण ते कसे? तिच्यासाठी अत्यंत रूपवान, दैवी, श्री विष्णू भक्त आणि श्रीमंत असा वर मी शोधणार आहे. ह्यावेळी मी कोणाचेही मत विचारात घेणार नाही. परंतु आपण तिचे मतही विचारात घेणार नाहीत का? तिला काय विचारायचे? तिचे हितच मी बघणार आहे ना. तिच्यासाठी जे उत्तम आहे तेच मी करणार आहे ना. परंतु तिचे भविष्य हे श्री महादेवांशी जोडलेले आहे. तेव्हा प्रसूती, मी तुला पुन्हा सांगतो, हे असे काहीही मी होऊ देणार नाही. सतीचा विवाह हा श्री विष्णू भक्तीच्या परमोच्च शिखरावर असलेल्या दैवी पुरुषाशीच मी करेन. त्याची चिंता
तू करू नयेस. ह्याच्या आड जो येईल त्याचे हा दक्ष काय करेल ते आता सांगता येणार नाही. नारायण नारायण. आणखी काय काय घडणार होतं याची कल्पना त्यावेळी कोणालाही करणं हे शक्य नव्हतं. परमनियतीने जे लिहून ठेवले आहे ते घडणारच, परंतु त्याला पूरक आणि पोषक अशी परिस्थिती असणं अत्यंत आवश्यक असतं. आपल्या इतर बहिणींचा जसा विवाह झाला तसाच आपला विवाह करण्यासाठी आपले पिताश्री हे वरसंशोधन करीत असणार हे श्री सतीदेवींना ठाऊक होतं. कारण त्यांना याची खात्रीच होती. आणि एकीकडे हे असे असताना देखील त्यांच्या मनात हेही होते की आपले पती हे साक्षात श्री महादेवच असावेत, कारण त्यांनी मनोमन श्री महादेवांना वरले होते. ये सती. मी तुझ्या विचारात व्यत्यय नाही आणला. नाही सती, मला तुझ्याशी बोलायचे होते. खरं तर मी देखील तुझाच विचार करत होते. माते, माझ्या सगळ्या बहिणींचा विवाह झाला. सगळे आनंदात आहेत. पिताश्रीने चंद्रदेवांना शाप दिला, पण श्री महादेवांमुळे त्या शापाचा प्रभाव कमी झाला आहे. हो, हे सत्य आहे. आणि मला देखील ह्याच विषयावर तुझ्याशी बोलायचे आहे. मला ठाऊक आहे की पिताश्रींना माझ्या विवाहाची काळजी आहे. तुम्हा दोघांना माझ्यासाठी सुयोग्य वर शोधायचा आहे. परंतु तुझ्यासाठी सुयोग्य असा वर शोधून काढणे हे कसे शक्य होणार? मी मनोमन एक निर्णय घेतला आहे माते, आणि तो मला सांगायचा आहे. कोणता निर्णय सती? सती, तू निश्चिंत होऊन सांग, कोणता निर्णय घेतला आहेस तू? माते, मी मनोमन श्री महादेवांना माझे पती मानले आहे. मी त्यांच्याशिवाय कोणाशीही विवाह करू शकत नाही, तशी माझी इच्छा नाही. मला ठाऊक आहे की पिताश्रींना हे अजिबात आवडणार नाही. हो, हे त्याला कधीच अनुमती देणार नाही. श्री महादेवांचे पूजनही त्यांनी नाकारले आहे. श्री ब्रह्मदेवांची कोणी पूजा करायची नाही हा श्री महादेवांचा शाप. त्यातून ब्रह्मदेवांचे श्री महादेवांनी कापलेले मुख याचा त्यांना राग आला आहे. त्यामुळे आता हे सगळे कसे शक्य होणार आहे याचाच विचार मी देखील करते आहे. हे शक्य होणार नाही हे मला ठाऊक आहे, पण मला सांगावंसं वाटलं, आणि मी हे केवळ तुला सांगितले आहे. हो, मी हे कोणालाही सांगणार नाही, आणि तुझी मनोकामना पूर्ण हो हीच माझी देखील इच्छा आहे. नारायण नारायण. श्री सतीदेवींनी त्यांच्या मनात जे काही होतं ते त्यांच्या आईंना अर्थात प्रसूती देवींना सांगितलं. परंतु प्रसूती देवी यावर काय बोलणार होत्या? त्यांना हे मुळी ठाऊकच होतं की श्री सतीदेवींचा जन्म हाच मुळी श्री महादेवांशी विवाह करण्यासाठी झाला आहे. परंतु प्रजापती दक्ष यांची जर त्याला अनुमती नसेल तर हे सर्व कसे घडणार? आणि मुळात बरं का, मुळात हे सगळं घडणार कसं? कोणी सांगू शकेल की श्री सतीदेवींनी श्री महादेवांशी विवाह करण्यासाठी काय करावं हे त्यांना कसं कळलं असेल? काय केलं असेल त्यांनी?
कोणाला काहीच कल्पना नाही? मुनिवर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. परंतु ह्या क्षणी आम्ही ते सांगणार मात्र नाही. आणि ह्यासाठी दुसऱ्या कोणीतरी विचार करायला हवा. बानू, तुला काही सांगायचं आहे का? महाराज, मला विचाराल तर देवासनी कोणत्या बी भक्तानं मनापासून हाक मारली तर त्यांच्या भल्यासाठी देव धावून जातात. परत तर सती देवी होत्या. महादेवासनी तर ठाव होतं का त्यांचं लगीन सती देवी संग होणार आहे. होय, परंतु त्यामध्ये मी कोणताही थेट हस्तक्षेप करणार नाही असे मी वचन दिले होते. वयजी, म्हणजे त्यासनी देवांची आराधना करण्यापलीकडे दुसरा मार्गच नव्हता. नारायण नारायण. होय बानू, अगदी योग्य म्हणालीस. परंतु ही तपश्चर्या साधी नव्हती. श्री महादेवांना प्राप्त करण्याची ही तपश्चर्या अत्यंत कठोर होती. आणि हे श्री सतीदेवींना कळलं ते श्री ब्रह्मदेवांकडून. नारायण नारायण. ब्रह्मदेव, आपण शुभम भवतु. आपण आला आहात याची कल्पना नव्हती. मी पिताश्रींना सांगून येते. त्याला हे ठाऊक आहे. सती, आज मी मुद्दाम तुला भेटण्यासाठी आलोय. सती, श्री महादेवाशी तुझा विवाह व्हावा अशी तुझी मनोमन इच्छा आहे, हो ना? हो, तुम्ही या सृष्टीचे निर्माते आहात. तुम्ही त्रिमूर्तींपैकी एक आहात. तुमच्यापासून काहीही लपलेले नाही. सती, आज मी तुला एक सत्य सांगण्यासाठी आलोय. सत्य? कोणतं सत्य? सती, श्री महादेवांशी तुझा विवाह होणार आहे हेच सत्य आहे. हे ध्यानात ठेव. हे कुणीही थांबवू शकणार नाही. खरंच? होय. परंतु सती, हे जरी सत्य असले तरी सुद्धा हे प्रत्यक्षात आणण्यासाठी तुला कठोर साधना करणं अनिवार्य आहे. नाहीतर काय घडेल हे सांगता येणं कठीण आहे. मी समजले नाही. सती, श्री महादेवांना प्रसन्न करून घेणं ही साधी गोष्ट नाही. ते सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी आहेत. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत कठोर अशी साधना करावी लागेल. माझी त्यासाठी तयारी आहे. सती, तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव तुला दर्शन देतीलही, पण त्यासाठी तुझे व्रत पूर्ण व्हायला हवे, तरच ते प्रसन्न होतील. मी त्यांना प्राप्त करण्यासाठी कोणतेही खडतर असे व्रत करायला सिद्ध आहे. हे कार्य त्वरित पूर्ण व्हायला हवे.
श्री महादेवांनी तुला दर्शन द्यायला हवे अशी मी कामना करतो. त्याची मी देखील प्रतीक्षा करते आहे आणि आता हाच माझा ध्यास आहे. नारायण नारायण. आता तर श्री सतीदेवींना साक्षात श्री ब्रह्मदेवांकडून हे ज्ञात झालं होतं की त्यांना नेमके काय करायचे आहे. श्री महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना अत्यंत कठोर अशी तपश्चर्या करावी लागणार होती. परंतु हे घडणार कसे हाही एक मोठा प्रश्न होताच. कारण प्रजापती दक्ष यांनी त्याला कधीही अनुमती दिली नसती. बानू, काय झालं बानू? कसला विचार करत होतीस? महाराज, तुम्ही आता हे समजा सांगत होता तेव्हा मला बी अगोदरचं समजा आठवलं बघा. नारायण नारायण. काय आठवलं तुला? मला बी महाराजांनी सांगितलं होतं का मला बी लय अवघड तप करायला लागल ते. नारायण नारायण. मुनिवर, बानूचा यांच्याशी विवाह व्हावा म्हणून तुम्ही तिला सहाय्य केले. त्याशिवाय हे घडलेच नसते, हो ना? देवी, माझ्या हातून काही चूक झाली आहे का? तुम्ही पुन्हा माझ्यावर रागावून मला शासन तर करणार नाही ना? नाही मुनिवर, मी केवळ बानूच्या ध्यानात काही येतं आहे का हे पाहण्यासाठी हे विधान केले आहे. वय, तुम्ही खरं बोलता हाय सांभाळसत आहे. महाराज नसते तर मला हे समजा ठावच पडलं नसतं आणि महाराजांनीच मला वरद करायला सांगितले. बानू, त्यावेळी तू काय करत होतीस ह्याची कल्पना अजामिळला नव्हती. वयजी, नारायण नारायण. श्री महादेवांची आराधना करण्यासाठी श्री सतीदेवींनी प्रजापती दक्ष यांच्यापेक्षा त्यांच्या मातोश्रींची अनुमती घ्यायचं ठरवलं. सती, तू एवढी अस्वस्थ का दिसत आहेस? बरं झालं माते तू आलीस. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. महत्वाचे? माझ्याशी? हो. काय झाले आहे सती? मला तुझी अनुमती हवी आहे. अनुमती? हो. कशाची अनुमती? मला महादेवांना प्राप्त करण्यासाठी व्रत करायचे आहे. आणि त्यासाठी मला तुझी अनुमती हवी आहे. परंतु हे कसे शक्य होणार आहे सती? कारण ह्यांच्यापासून हे लपणे शक्य नाही. मला ठाऊक आहे, पण तरी देखील मला तुझी अनुमती हवी आहे. श्री महादेवांना प्राप्त करण्यासाठी मला व्रत करावे लागेल. त्यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांच्याशी विवाह करण्यासाठी मला व्रत करणं महत्त्वाचं आहे. माझी अनुमती आहे. श्री महादेवांशी तुझा विवाह व्हावा ही तुझी इच्छा पूर्ण हो.